नमस्कार मंडळी, आज आपण एका खास गावाला भेट देणार आहोत. महाराष्ट्राच्या कोकणातलं इतरांसाठी एक आदर्श ठरलेलं गाव. नाव आहे धोपेश्वर. चला तर मग बघूया काय आहे या गावाच्या प्रगतीमागचं रहस्य. कोणत्याही मोठ्या प्रवासामागे ना एक मोठी प्रेरणा असते आणि धोपेश्वरासाठी ती प्रेरणा आहे धूतपापेश्वराचे आशीर्वाद, धोपेश्वरचा प्रगती मार्ग. अहो, हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, तर ही ती श्रद्धा आहे जी गावाच्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात आपल्याला दिसते. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया धोपेश्वरच्या ओळखीपासून. पाहूया नेमकं कसं आहे हे गाव, जिथे निसर्ग आणि परंपरा यांचा एक सुंदर मिलाप झालाय. जरा डोळ्यासमोर आणा रत्नागिरी जिल्हा, त्यातला राजापूर तालुका आणि सगळीकडे पसरलेली कोकणची ती हिरवाई. याच निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे धोपेश्वर. पण या गावाची ओळख फक्त निसर्ग सौंदर्य नाहीये, इथली समृद्ध संस्कृती आणि परंपरा या गावाला आणखी खास बनवते. आणि जेव्हा आपण संस्कृतीबद्दल बोलतो तेव्हा धोपेश्वरच्या हृदयापर्यंत पोचावं लागतं. ते म्हणजे तिथलं श्री धूतपापेश्वर शिवमंदिर. चला या श्रद्धा आणि संस्कृतीच्या केंद्राबद्दल आणखी जाणून घेऊया. हे धूतपापेश्वर मंदिर म्हणजे फक्त एक प्रार्थना स्थळ नाहीये, खरं तर हे गावाचं हृदय आहे असं म्हटलं तरी चालेल. एक अशी जागा जी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र आणते, त्यांना एका धाग्यात बांधून ठेवते. हे त्यांच्या एकतेचं प्रतीक आहे. या मंदिराची काही वैशिष्ट्ये पाहूया. एकतर ते नदीच्या काठावर वसलेलं आहे, त्यामुळे वातावरण खूपच प्रसन्न असतं. हे गावाचं आध्यात्मिक केंद्र आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीला इथे हजारो भाविक जमतात. आणि ही गर्दी ही फक्त श्रद्धेची नाही, तर गावाच्या एकतेची आणि सामाजिक सलोख्याची साक्ष देते. बरं, श्रद्धा आणि संस्कृती तर आपण पाहिली, पण आता वळूया प्रशासनाकडे. धोपेश्वरच्या ग्रामपंचायतीने विकासाच्या बाबतीत काय कमाल केली आहे आणि कोणते पुरस्कार पटकावले आहेत ते पाहूया. धोपेश्वरची प्रगती ही काही फक्त बोलण्यापुरती नाहीये, तिला पुरस्कारांची पावती मिळाली आहे. निर्मल ग्राम, लोकराज्य गाव आणि तंटामुक्त गाव हे फक्त मोठे शब्द नाहीत. याचा सरळ सरळ अर्थ आहे एक स्वच्छ गाव जिथे लोकांचं राज्य आहे आणि जिथे भांडण तंटे नाहीत. किती मोठी गोष्ट आहे ही. यापैकी निर्मल ग्राम म्हणजे नेमकं काय? तर बघा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत जी गावं स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात एकदम भारी काम करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि धोपेश्वरने तो मिळवलाय म्हणजे त्यांचं काम किती उत्तम असेल याचा अंदाज येतो. आणि फक्त स्वच्छताच नाही, शिक्षणातही धोपेश्वर पुढे आहे. इथला साक्षरता दर बघा, तब्बल 79.70%, म्हणजे जवळपास 80%. हा आकडा कोकणच्या सरासरीपेक्षाही जास्त आहे. यावरून स्पष्ट दिसतं की इथल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व किती पटलंय. पण हे सगळं यश मिळतं कसं? ग्रामपंचायतीचा कारभार चालतो कसा? तर याचं उत्तर 2 शब्दांत आहे: लोकसहभाग आणि पारदर्शक कारभार. चला हेच आपण आता सविस्तर पाहूया. लोकसहभागातून गावाचा विकास, ग्रामपंचायतीचा अभिमान खास. वा, या एका वाक्यात त्यांच्या कामाचं सगळं सार आलंय. म्हणजे काय, तर इथे विकासाची जबाबदारी फक्त पंचायतीची नाही, तर प्रत्येक गावकऱ्याची आहे. प्रत्येक जण पुढे येतो, आपलं मत मांडतो, कामात हातभार लावतो आणि याच गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान आहे. बरं, मग हा कारभार इतका पारदर्शक कसा काय आहे? कारण इथे सगळे निर्णय खुलेपणाने घेतले जातात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे महिला सदस्यांचा सक्रिय सहभाग. कुठलीही योजना असो, आधी नागरिकांचं मत घेतलं जातं. नियमित ग्रामसभा होतात, माहिती सगळ्यांसाठी सहज उपलब्ध असते. याला म्हणतात खरा पारदर्शक कारभार. ठीक आहे, पुरस्कार मिळाले, प्रशासन चांगलं आहे, पण या सगळ्याचा सामान्य गावकऱ्याच्या रोजच्या जगण्यावर काय फरक पडतो? म्हणजे ग्रामपंचायत त्यांच्यासाठी नक्की कोणत्या सेवा पुरवते? आपल्याला माहिती आहे सरकारी कामांसाठी किती फिरावं लागतं, पण धोपेश्वरमध्ये बघा, चित्र एकदम वेगळं आहे. जन्म किंवा मृत्यूचा दाखला पाहिजे, फक्त 20 रुपये आणि 5 दिवसात हजर. लग्नाचा दाखला, रहिवासी दाखला, सगळं काही अगदी कमी शुल्कात आणि वेळेत मिळतं. आणि दारिद्र्य रेषेखालचं प्रमाणपत्र तर मोफत आहे. यालाच म्हणतात लोकाभिमुख प्रशासन. तर धोपेश्वरने आतापर्यंत काय मिळवलं हे आपण पाहिलं, पण ते इथेच थांबलेले नाहीये. आता त्यांची वाटचाल आहे एका स्मार्ट विलेजकडे. काय आहे त्यांची भविष्याची दिशा? चला बघूया. स्मार्ट विलेज म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त वायफाय आणि कम्प्युटर येतात, पण धोपेश्वरसाठी याचा अर्थ खूप मोठा आहे. त्यांच्यासाठी स्मार्ट विलेज म्हणजे उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण, चांगल्या पायाभूत सुविधा आणि सर्वात महत्त्वाचं महिला सक्षमीकरण. या 4 मजबूत स्तंभांवर ते आपल्या गावाचं भविष्य उभारत आहेत. एकंदरीत काय, तर धोपेश्वरची खरी ताकद कशात आहे? तर त्यांनी परंपरा आणि आधुनिकता यांची इतकी सुंदर सांगड घातली आहे की प्रगती करताना आपली मूळ ओळख जपली आहे. आणि म्हणूनच धोपेश्वर ग्रामपंचायत आज इतर गावांपुढे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून उभी आहे. आणि शेवटी एक विचार जो खूप महत्त्वाचा आहे: गावाची प्रगती म्हणजेच देशाची समृद्धी. खरं की नाही? जेव्हा धोपेश्वर सारखं एक गाव पुढे जातं तेव्हा आपला देश समृद्ध होतो. या गावाने हेच तर दाखवून दिलंय की जर योग्य दिशा, सगळ्यांची साथ आणि प्रामाणिक कारभार असेल तर कोणतंही गाव आपलं नशीब बदलू शकतं.